महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य हे विधेयक विधानसभेमध्ये मंजूर कोणत्याही एका समाजाला टार्गेट करण्याचा या विधेयकाचा उद्देश नाही. पंकज भोयर यांचे वक्तव्य तर जबरदस्तीने धर्म परिवर्तन करणं रोखणं या कायद्याचा मूळ उद्देश. भोयर यांची ही प्रतिक्रिया. केरळ विधानसभेसाठी देखील भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये केरळमधील 47 उमेदवारांची नावं. केरळच्या विधानसभेसाठी 9 एप्रिलला मतदान. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीमध्ये भाजपने 144 उमेदवारांची नावं जाहीर केली. शुभेंदू अधिकारी यांना 2 जागांवरती उमेदवारी तर भवानीपूरमध्ये शुभेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी ही लढत. देशाच्या लोकशाहीसाठी निवडणूक महत्वाची. निवडणूक आयोग कोणत्याही पक्षावरती चालत नाही. फडणवीसांचं हे वक्तव्य. तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांआधी मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक बदललेले. ममता बॅनर्जी यांनी देखील हे स्वीकारायला हवं. त्यावर आंदोलन करणं चुकीचं. फडणवीसांचा पलटवार. बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न. सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीकरांचे प्रश्न सोडवू. योगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया. आदिवासी विभागातील पैसे लाडकी बहीण योजनेला वळवले तर आदिवासी मुलांनी शिकायचं नेमकं कुठे? विजय वडेट्टीवार यांचा सवाल. राज्यमंत्री उपस्थित पण कॅबिनेट मंत्री असते तर बरं झालं असतं. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. साताऱ्यातल्या दहिवड पंचायत समितीवरती राष्ट्रवादीचा झेंडा. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांना बालेकिल्ल्यामध्ये मोठा धक्का. चिठ्ठी टाकून आता राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडून आले. जालना शहर महानगरपालिकेच्या पहिल्याच विशेष सभेमध्ये खडाजंगी. स्वच्छतेसह पाणी प्रश्नांवरती आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर खडाजंगी. ठाण्यात अभिजित पवार यांची शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पालिका गटनेतेपदी निवड. शिंदेसेनेच्या 20 वर्ष नगरसेवक असणाऱ्या उमेश पाटलांचा पराभव करून जायंट किलर ठरले होते पवार. वाढत्या महागाई विरोधात ठाण्यात ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. एलपीजी गॅस यात्रा काढत सरकारचा निषेध. आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात हातात काळे झेंडे घेत निषेध आंदोलन करण्यात आलं. तिकडे धुळ्यात अवैध सिलेंडर वापरणाऱ्या हॉटेल्सवरती पुरवठा विभागाची कारवाई. कारवाईमध्ये 27 गॅस सिलेंडर जप्त. युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरवरती बंदी असताना देखील काळाबाजाराने सिलेंडर घेऊन आपला व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न. सांगलीमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा. एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे रिक्षा चालकांना फटका. सर्व पंप चालू करण्याची रिक्षा चालकांची मागणी. पुण्यात वाढत्या उन्हामुळे मातीच्या मठांना मोठ्या प्रमाणात मागणी. माठांच्या किमतीमध्ये 30% वाढ झाली. जळगावमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा झाला. त्यामुळे दूध डेअरी चालक देखील अडचणीत. गॅस सिलेंडर नाही त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ बनवण्यात अडचणी येत असल्यानं व्यावसायिकांचं नुकसान. पनीर, दही, लोणी, तूप हे पदार्थ बनवण्यात व्यावसायिकांना मोठ्या अडचणी. भिवंडीमध्ये एजिस प्युअर या गॅस कंपनीच्या अधिकृत साठ्यावरती उपनियंत्रक शिधावाटप भरारी पथकाची कारवाई. 330 घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा साठा जप्त. भरारी पथकाकडून सलग 3ऱ्या दिवशी शहरात कारवाई. सांगली जिल्ह्यामध्ये आखाती देशातील युद्ध आणि वाढत्या उन्हाचा अंडी दरावरती परिणाम. अंड्यांचे दर 2 रुपयांनी घसरले. जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना आर्थिक फटका. पुण्याच्या बालगंधर्व चौकात सिलेंडर गॅस टंचाई विरोधात विद्यार्थी काँग्रेसचं सरकारविरोधात आंदोलन. विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. वाशिम जिल्ह्यामध्ये घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर करणाऱ्या 2 हॉटेल्सवरती धाड. पुरवठा विभागाकडून 14 हॉटेल्सची कारवाई. मात्र 2 हॉटेलवरती घरगुती गॅसचा वापर करताना आढळून आल्यानं 2 सिलेंडरही जप्त. जळगावच्या वरणगावकरांना तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिन्यांपासून रेशन मिळत नाही अशी तक्रार. महिलांचा भुसावळ तहसील कार्यालयावर मोर्चा. नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा मोर्चा. जळगावमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाही त्यामुळे परमिट रूम, बियर बार, हॉटेलमधील किचन बंद करण्याची वेळ. गॅस सिलेंडर पुरवठा बंद झाल्यानं कोळशाच्या भट्टी पेटवून स्वयंपाक करण्याची वेळ. गॅसच्या तुटवड्यामुळे रायगडच्या बल्लाळेश्वर देवस्थानातील महाप्रसाद बंद. कमर्शियल गॅसचा पुरवठा न झाल्यानं निर्णय. अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचं देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बल्लाळेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रधानमंत्री ग्रामसडक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. जिल्ह्यामध्ये 6 महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या 3 सिमेंट रस्त्यांचं काम निकृष्ट दर्जाचं असा आरोप. भंडाऱ्याच्या ताबा महिन्यावरती विविध रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात गावकऱ्यांचा रास्ता रोको. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या प्रदूषणात वाढ. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करत घेतलं पाण्याचे नमुने. कारवाई न झाल्यास हरित न्यायालयामध्ये महापालिका विरोधात याचिका दाखल करणार. रवींद्र बडवळे यांची ही माहिती. नागपूरचे भाजपचे आमदार मोहन मतेंकडून द केरला स्टोरी 2चं खास आयोजन. स्क्रीनिंगला महिला आणि तरुण मुलींची मोठी उपस्थिती.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजना निधीअभावी अडखळली तर 1061 कोटी रुपयांच्या योजनेसाठी आतापर्यंत केवळ सुमारे 400 कोटींचा निधी मिळाला. त्यामुळे अनेक ठिकाणी कामं बंद पडली. केवळ 265 योजना पूर्ण. छत्रपती वीर प्रतापसिंहराजे उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्षक प्रतिष्ठानच्या आरोग्य व्हॅनचा शुभारंभ. डिजिटलच्या आरोग्य व्हॅनचं खासदार उदयनराजेंच्या हस्ते पार पडलं लोकार्पण. पुण्यात कोयता गँगकडून एका तरुणाची हत्या, तिघांकडून आता तरुणावरती कोयत्यानं वार. जुन्या वादातून हत्या केल्याची माहिती. सिंहगड रोड पोलीस स्थानकाच्या हद्दीतली ही घटना. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी काँग्रेस संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभाग कक्षामध्ये विद्यार्थी बसूनच. पनवेलमध्ये नववर्ष स्वागत समितीकडून गुढीपाडवा शोभायात्रेची जय्यत तयारी सुरू. तर युवाना ट्रस्टतर्फे ध्वज, लेझिम, ढोल पथकामध्ये तब्बल 150 मुलं सहभागी होणार. पंजाबमधल्या 3 ड्रग्ज तस्करांना पुण्यातून अटक. तर नवी मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पक्षाकडून कारवाई. नाशिकच्या संदरमध्ये विद्युत तारा चोरणारी टोळी जेरबंद. तर कारवाईमध्ये 10,77,000चा मुद्देमाल जप्त. आरोपींना कोर्टानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. परभणी शहरामध्ये एलपीजी रिक्षा चालकांची मोठ्या प्रमाणात पंपधारकांकडून लूट होत असल्याची तक्रार. रिक्षाचालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांना निवेदन. इगतपुरीमध्ये अल्पवयीन युवतीवरती अत्याचार प्रकरण. इगतपुरी पोलिसांकडून संशयितास अवघ्या 4 तासांमध्ये शालिमार नाशिक येथून अटक. धुळे जिल्हा परिषदेमध्ये राज्यस्तरीय नारी शक्ती महिला सन्मान पुरस्कार संपन्न. महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्सना पाटील यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मान. विविध क्षेत्रातील विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. जळगावमधील चित्रकार राजू बावेस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. साहित्य अकादमीने जाहीर केलेल्या वार्षिक पुरस्कारात आत्मचरित्र श्रेणीमध्ये राजू बावेस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा पुस्तकाची निवड. पंढरपूरच्या महत्वाकांक्षी कॉरिडॉर प्रकल्पाला लवकरच गती मिळणार. प्रकल्पासाठी पुढील 3 महिन्यांमध्ये भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची ही माहिती. नाशिकमधल्या येवल्यातील प्रदोषला महामृत्युंजय मंदिरामध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन. तर गॅस टंचाईमुळे चुलीवरती महाप्रसाद बनवण्याची मंदिर प्रशासनावर वेळ.